बया जन्माचं सार्थक झालं ग बया, जन्माचं सार्थक झालं ग बया। मला दिंडीमध्ये चालत नेलं ग बया, नुसते धोंडे रुतत होते बघ। मला कपिलधारच्या दिंडीमध्ये नेलं ग बया, आणि जन्माचं सार्थक झालं ग बया, माझ्या जन्माचं सार्थक झालं ग बया, जन्माचं सार्थक झालं ग। आणि कपिलधारच्या दिंडीमध्ये लई बाई गर्दी, टमलूरची दिंडी, मुखेडची दिंडी, उदगीरची दिंडी आणि तिथं ह्या कपिलधारच्या दिंडीमध्ये लई झाली गर्दी, आणि धारेच्या खाली न्हावून न्हावून मला आछे झाली बाई सर्दी। आता काय करू, कुठं चहा बी मिळणार ग माय, म्हणून तर म्हणते मी मला कपिलधारच्या दिंडीमध्ये ना नेली ग बया, आणि जन्माचं सार्थक झालं ग बया, जन्माचं सार्थक झालं ग बया, जन्माचं सार्थक झालं ग बया। मला दिंडीमध्ये चालत चालत येऊन शीर नाही वाटलं, आणि मन्मथ स्वामीला पाहून मला देव बघितल्यासारखं वाटलं, आणि माझ्या मनाला लय ग पटलं। म्हणून म्हणते मला ह्या ज्योतीनं बरं नाही केलं ग बया, ह्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि लहान असून या बहिणीनं बरं नाही केलं ग बया। जन्माचं सार्थक झालं ग बया, जन्माचं सार्थक झालं ग बया, जन्माचं सार्थक झालं ग। माझं आणि भक्तीचं 36चा आकडा। ए भक्ती कुठं राहते ग भक्ती, मला एवढं आलं तर मला ती भक्ती काय भेटलीच नाही बाई, कुठं राहते ग तिनं? सगळे म्हणलेले मला भक्तीला भेट, भक्ती कर, कुठं भक्ती? तू आहेस का ग, तुझं नाव आहे का भक्ती? मला ती भक्ती काही भेटली नाही। माझा आणि त्या भक्तीचा 36चा आकडा, माझा आणि त्या भक्तीचा 36चा आकडा, आणि मी कधी नाही पाहिला त्या भक्तीचा मुकडा, आणि मी कधी नाही पाहिला त्या भक्तीचा मुकडा। आणि माझाच अनुभव सांगते मी रोकडा, आज कपिलधारला येऊन वाटलं मला छान छान, सगळ्याला भेटून लई चांगलं वाटलं, म्हणून मला देवापाशी आल्याने वाटलं ग बया, माझ्या जन्माचं सार्थक झालं ग बया, जन्माचं सार्थक झालं ग बया, जन्माचं सार्थक झालं ग। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। हर हर महादेव।